3 तारखेला आम्ही आमचं आंदोलन काढतोय। त्या आंदोलनामध्ये प्रथम आम्ही गोदरेज आणि टाटा स्टील या कंपनींच्यावर आंदोलन करतोय। आम्ही कर्जतवरून सकाळी 9:30 वाजता इथून निघणार आहेत आणि कमीत कमी आमचं 25 ते 30 हजार तरुणींचं हे आंदोलन असणार आहे। त्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल नसणार आहे। त्यामध्ये तिरंगा झेंडा असणार आहे, गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा असणार आहे आणि हा पट्टा घेऊन आम्ही गोदरेज गेटवर जाऊन लॉक बंद आंदोलन आम्ही करणार आहे। पहिले जाऊन आम्ही गेटला लॉक लावणार, जोपर्यंत आमचा मागणं होत नाहीत तोपर्यंत गोदरेज कंपनी आणि टाटा कंपनीचा लॉक उघडणार नाही। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील। आपण पाहता सह्याद्री दर्पण। खरं तर आज महत्त्वाची अशी कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आणि विधान परिषदेचे आमदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव नुकताच जे आमदार झालेत दुसऱ्यांदा अनिकेत भाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही कर्जतच्या रॉयल गार्डनला ही बैठक पार पडलेली आहे। सकाळी बैठक पार पडली, मोठी गर्दी होती, विशेष अशी बैठक पार पडलेली आहे। आता तुम्ही म्हणले बैठकीची बातमी काय आहे? बातमी बैठकीची नाहीये, ह्या बैठकीमध्ये नेमकं झालंय काय हे फार महत्वाचं आहे। आणि गेली काही दिवस आपण जे ठोकून सांगतो 2 किंवा 3 तारखेला हे आंदोलन होणार होतं, अखेर ती तारीख ठरलेली आहे। कुठलं आंदोलन? हे आंदोलन आहे तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतल्या गोदरेज कंपनी आणि सावरोळी ग्रामपंचायत हद्दीतली टाटा स्टील कंपनी यांच्या विरोधात महाआक्रोश, महामोर्चा, महाएल्गार जो पुकारलेला आहे। सुधाकर शेठ घारे यांच्या माध्यमातून स्थानिकांच्या हितासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे जे प्रखरतेने जे आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनाची तारीख ठरलेली आहे 3 सप्टेंबर। 3 सप्टेंबर हा दिवस प्रचंड महत्वाचा आहे। मोठं आंदोलन होणार आहे, मोठं। महाएल्गार डिक्शनरीमध्ये जाऊन बघा, महाएल्गार, महाआक्रोश, महामोर्चा या शब्दांच्या व्याख्या काय आहेत आणि डेफिनेशन काय ते चेक करा। अशा प्रकारचा तब्बल खरं तर 15-20 हजार लोक होती, परंतु हा आकडा आता वाढणार आहे। अनिकेत भाई तटकरे यांनी देखील कर्जत खालापूरच्या जनतेला आणि संबंधित जवळचे जे तालुका आहेत, अलिबाग असेल, पेण असेल, पाली असेल, या सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जनतेला देखील आणि विशेषतः तरुण वर्गाला, सुशिक्षित बेरोजगारांना देखील आवाहन केलं आहे की आपल्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या कंपन्या आहेत, आपल्याला न्याय मिळला पाहिजे। एक हाक तुम्हाला दिली आहे, तुम्ही उपस्थित राहावे। आणि नक्कीच आजचं सुधाकर शेठ घारे यांचं जर तुम्ही आजच्या सभेतलं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल, विशेषतः जाऊन ऐका, त्या लिंकवर क्लिक करा। अतिशय आक्रमकपणे त्यांनी सगळ्या आपली बाजू मांडलेली आहे। कुठे मी म्हटलं होतं हा माणूस झुकणार नाही, वाकणार नाही, आणि तीच भाषा त्यांची आज सुधाकर भाऊ घारे यांची त्यांनी वापरलेली आहे। अनेक प्रलोभनं आली, अनेक गोष्टी झाल्या, अनेकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु हा माणूस झुकला नाही, वाकला नाही, कुठल्याही दबावाला बळी पडला देखील नाहीये। कशाला बळी पडेल? कशाला बळी पडेल? काय कमी त्या माणसाकडे? आणि जे त्यांनी पुकारलंय ते सक्सेस करून दाखवणार हा माणूस आहे। 3 सप्टेंबर कर्जत खालापूरच्या इतिहासात प्रचंड आक्रोश असणार आहे रस्त्यावर। आणि त्या सावरोळीच्या कंपनीच्या गेटवर, टाटा स्टीलच्या आणि गोदरेज तांबाटीच्या कंपनीच्या गेटवर महाजनसागर आणि आक्रोश जो होणार आहे तो तरुणाईचा, स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा होणार आहे। आणि त्यांनी एक वाक्य वापरलंय, या दोन्ही कंपन्याचे गेट लॉक होणार, लॉक। आमच्या मागण्या मान्य करा, लॉक उघडतो। सॉरी, जमणार नाही। ही संवेदनशीलता कंपनी दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी, प्रशासनाने याची दखल घ्यावी। हे सगळे माजलेले जे बोके आहेत ना कंपन्यांचे, जे मालकाची ह्याच्यात काही चूक नसते, इथं जे बसवलेली माणसं आहेत मॅनेजमेंटची, ते माजलेले बोके सगळे, त्यांनी विशेषतः याची काळजी घ्यावी। अजून वेळ गेलेली नाहीये, व्यवस्था करा, स्थानिकांना न्याय द्या। त्यांच्या हक्कावर जे तुम्ही गदा आणताय ना, बाजूला करा, बाजूला व्हा। आणि माझं कंपनीच्या मॅनेजमेंटला, दिल्ली मुंबईची बसलेली मॅनेजमेंट आहे, त्यांना देखील माझं म्हणणं आहे, इनको हटाओ, ये आपको अलग तरीके से ब्रीफ कर रहे हैं, लोकल इशू अलग है, इनको हटाओ, काळजी घ्या। आणि हे आंदोलन प्रचंड प्रखरतेने होणार आहे। सुधाकर शेठ घारे यांनी आज 3 सप्टेंबरची तारीख घोषणा केलेली आहे। माझ्या शुभेच्छा आहेत, त्या दिवशी मी देखील असणार आहे। नेमकं सगळ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, 3 सप्टेंबरला सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे। हे सुधाकर शेठ यांनी जाहीर केलेलं असल्यामुळे
आपण बघूया कशा प्रकारे नेमकं आंदोलन होतं ते. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.